हिंदुत्ववादी संघटनाकडून अक्कलकोट शहरात आज बंदची हाक देण्यात आली होती। हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंद पुकारण्यात आला होता। सोमशेखर किवडे असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे। आरोपीवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कारवाईसाठी आज हिंदुत्ववादी संघटनेने निवेदन देखील दिले। त्यासाठी अक्कलकोट शहरात बंदची हाक दिली होती। त्यामुळे अक्कलकोट मधील मुख्य बाजारपेठ संपूर्णपणे व्यापाऱ्यांनी बंद करून सहकार्य केले आहे। अक्कलकोट बंद 100% यशस्वी झाल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनेने अक्कलकोट शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांचे आभार मानले आहेत। अयोध्येमध्ये झालेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनानिमित्त अक्कलकोटमध्ये जे जल्लोष झाला, त्या जल्लोषात काही समाजकंटकांनी प्रभू रामांचा प्रतिमाचा विटंबना केला। विटंबना का केला म्हणून विचारायला आपले हिंदू बांधव गेले असता त्या हिंदू बांधवावर प्राणघातक असा हल्ला झाला। त्या पार्श्वभूमीवर आज 1 फेब्रुवारी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारला होता। बंदला सकल हिंदू समाजाचा, व्यापारी वर्ग, सर्व जाती धर्माचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 100% बंदचा एक प्रतिसाद हिंदू समाजावर एक चांगला एक प्रतिसाद मिळून आणि हिंदू एकत्रीचा एक उल्लेख या बंदला मिळाला। आणि ज्या प्राणघातक जे हल्ला केले त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हे प्रशासनाला मी विनंती करतो। जय श्रीराम। अक्कलकोटमध्ये जिहाद्यांनी हिंदूंवर हल्ला केला होता। दुकानात बसलेले असताना गल्ली बोळात नेऊन त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्याला जबर मारायला लागली आहे, कानाला मारायला लागली आहे। तो शिबिरमध्ये मृत्यूला झुंज देत आहे। तर त्याचा निषेध म्हणून सर्व हिंदूंनी अक्कलकोट शहर सकल हिंदू समाजाकडून बंद ठेवलं होतं। त्याला प्रतिसाद म्हणून आज अक्कलकोट शहर संपूर्णपणे बंद आहे आणि आमची हिंदू एकता दाखवलेली आहे। आज आम्ही घोषणा केली होती, एक पीडित बंधू त्याला साथीला लागतो हिंदू, त्या घोषणेने आम्ही आज चालवत आहोत। आणि कुठे जरी काय झालं तरी आम्ही आमच्या हिंदूंच्या पाठीमागं उभा राहू। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।